मी महेश पांडुरंग, विषय शिक्षक इयत्ता 12वी. मी महेश पांडुरंग देशमाने. कविता व लेख सामाजिक कार्य राष्ट्रप्रांतिक दैनिक महासभा दौंड तालुका. विषय शिक्षक अर्थशास्त्र व भाषा विषय इयत्ता 12वी. मी महेश पांडुरंग देशमाने. शोध कथा वाङ्मय प्रकार. कथानक सुरू होते. मी महेश पांडुरंग देशमाने. शोध कथा वाङ्मय प्रकार. एक प्रकार. तर कथा वाङ्मय प्रकार पाहिलेला आहे. त्यातील शोध ही कथा वाङ्मय पाहू. ह्यात अन्वयी पात्र आहे, प्रमुख पात्र, त्याच्याभोवती ही कथा गुंतलेली आहे. 1 रुपया हरवतो आणि त्याचा शोध कसा घ्यायचा हे असंभव असतं. त्या दृष्टीने ही कथा गुंतली गेलेली आहे. पहा, अनु, तुझा रुपया हरवलेला आहे. चूक झालेली आहे. तू काहीतरी बोल, अशी गप्प बसू नकोस. चुकून तुझा रुपया आम्ही त्या रिक्षावाल्याला दिलेला आहे. मी एवढं म्हणलो तरी ती गप्प राहिली. मी मुक्ताकडे पाहिलं, तिनं माझ्याकडे पाहिलं त्याच नजरेने. नंतर काय करावं हे आम्हा दोघांनाही सुचेना. दिवस असता तर 15-20 मिनटं बांधाबांध करून अक्षरशः अनुच्या खोलीवरून आम्ही पळ काढला असता, पण तसं काही करता येत नव्हतं. रात्री 12-12:30च्या सुमार झाला होता. कुठं जाणार असा प्रश्न पडला. ही कथा मुंबईत घडलेली आहे आणि मुंबईतच संपलेली आहे. पहा, असा प्रश्न पडला तेव्हा अनुचं जीवन आटोपलं होतं. हात धुवायला न जाता ती तशीच पानावर बसून होती. तिच्या डोक्यात एकच विचार, तो 1 रुपया. मी हाका मारली, अनु. मुक्तानं बोलण्याचा प्रयत्न केला. मुक्ताकडे नजर रोखीत अनु म्हणाली, तुम्ही रुपयाची ती नोट घ्यायला नको होती. तिच्या स्वरातील नाराजी, कडवटपणा आम्हा दोघांनाही जिव्हारी लागला होता. अनु समोरून उठून गेली. हातून घडलेल्या चूक कशी सुधारावी ह्यावर विचार करण्यात अर्थ नसल्यामुळे मी त्यावर मुळीच विचार करत नव्हतो. कारण घडलेली घटना दुरुस्त करता येईल ह्या स्वरूपाची नव्हतीच. सकाळपर्यंतचे काही तास अनुच्या खोलीवर तसे काढायचे एवढाच प्रश्न होता. एकमेकांशी ह्या विषयावर न बोलता तोच प्रश्न दोघांना सतावतो आहे हे दोघांनी ओळखलं होतं. सकाळ तरी जाताना आम्ही काय करणार होतो. 100 वेळा बाई ग, चुकलं दोघांचं. चुकून तो रुपया दिला. अपराधाप्रमाणे जिना उतरत ते दोघे तिला सांगत होते. छे, इट वॉज जस्ट अ प्रॉब्लेम आणि ब्लेम सुद्धा आहे. सकाळीच पुन्हा सोडताना आज रात्र अनुच्या खोलीवर असा काही प्रकार घडणार आहे असं कोणी सांगितलं असतं तर आम्ही त्यावर विश्वास ठेवला असता काय? बाब निव्वळ 1 रुपयाची आणि तेवढ्यासाठीच अनु असं करेल, इतक्या वर्षाचा स्नेह विसरून अपमान करील, शक्य आहे? ते अनु इनामदार आहे हे आम्ही विसरलो. तिच्या विक्षिप्त स्वभावाचा आम्हाला विसर पडला. या 2 पात्रांना त्या ठिकाणी तिची जो वागणुकीचा त्रास झालेला आहे तो लक्षात घेण्यासारखा आहे. परंतु या त्रासाचा कारण नंतर त्यांच्या लक्षात येतं. ह्यात तिची काहीच चूक नाही. तिचा हा असला विक्षिप्त स्वभाव मला खरं तर आवडलेला आधी पहिल्यापासून. म्हणजे BA नंतर तिनं आबासाहेबांचा निरोप घेतला तेव्हापासून. तिनं घराला रामराम ठोकला हे मला आबासाहेबांकडूनच कळालं होतं, समजलं होतं.
आबासाहेब सहज चक्कर टाकली. एक रुटीन म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि सहज विचारलं, आबासाहेब अनु दिसली नाही कुठं? अनुनं घर सोडलं असं आबासाहेब त्या ठिकाणी म्हटले. 5 वर्षापुरतं मी नाही समजलो. त्याचं असं आहे, प्राप्तेषु षोडशे वर्ष हा नियम आपण फक्त मुलांच्या बाबतीत सांभाळतो. मुलींनाही तोच न्याय लावायला हवा आणि अनुसारख्या मुलींच्या बाबतीत तर सवलत प्रथमच हवी. ते सगळं मान्य आहे आबासाहेब, पण घर सोडायचं कारण फक्त 5 वर्षासाठी ते कळालं नाही. पण का? तिनं माझ्यासाठी केवळ 5 वर्षाची सवलत दिली म्हणजे काय? पण 5 वर्ष तर घर सोडून गेली आहे ते तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी. अनु म्हणते मला वाईट वाटू नये म्हणून ती गेलेली आहे. आलं लक्षात. एकूण अंदाज घेऊन मी म्हणलो. तोच आबासाहेब म्हणाले, तिचं मला थोडंसं पटलं. थोडंसं म्हणण्यापेक्षा पुष्कळसं. काय पटलं? अनु म्हणाली, मी मुलीच्या जन्माला आले आहे तेव्हा माझं लग्न केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही आणि मी लग्नच करणार नाही. ह्यासारखेपणही करायची नाही. फक्त लग्नापूर्वी 5 वर्ष मला स्वतःची म्हणून जगायचं आहे. म्हणजे कशी? हा प्रश्न मीही तिला विचारला तेव्हा ती म्हणाली, 5 वर्ष माझी स्वतःची म्हणजे प्युअरली माझी स्वतःचीच असावीत. त्या वर्षाशी कुणाचाही संबंध असता कामा नये. मला त्याचा कुणी अकाउंट विचारता कामा नये. तुम्ही सुद्धा 5 वर्ष मी एकटी जगणार म्हणजे निश्चित काय करणार? आबासाहेब म्हणाले. अगदी तिच्याच शब्दात सांगतो. ती म्हणाली, कुणाच्या ना कुणाच्या कलानं चालण्याची सवय प्रत्येक व्यक्ती परंपरेने लावून घेते. माणूस स्वतःच्या व्यक्तिमत्व स्वतः घडवत नाही. कुणाचा ना कुणाचा तरी त्याच्यावर पडगा असतो. कुणाचा नाहीतर कुणाचा पगडा असतो. विचारांवर छाया पडलेली असते. आई वडील एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात, मुलांवर प्रेम करतात म्हणून मूल त्या व्यक्तींवर प्रेम करू लागतं. आई वडील कुठल्या नात्याने प्रेम करतात त्या नात्यांवर ते मुलंही तसंच प्रेम करू लागतं. चिडतात ते मुलंही तसंच चिडू लागतं. जे आई वडिलांचे शत्रू तेच त्या मुलाचे शत्रू असतात. ह्याचाच अर्थ असा की स्वतःच्या स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेलं जीव दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. मला 5 वर्षे एवढ्यासाठीच एकटं राहायचं आहे. माझं स्वतःचे विचार आणि तुमच्या विचारांचा पडलेला पगडा ह्यात किती अंतर आहे हे मला पाहायचं आहे. जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा. प्रत्येक वस्तूचं, घटनेनं, व्यक्तीचं मूल्यमापन करायला मला माझी नजर स्वतंत्र तयार करायची आहे आणि ती संसारात पडण्यापूर्वीच. स्वतःचे अनुभव स्वतःच जमा करायचे आहेत. समाजात मिसळल्याशिवाय समाज समजत नाही आणि व्यक्ती ही कळत नाही असं ती म्हणते. समाज ही विशाल अर्थानं व्यक्तीचं असते आणि व्यक्ती घटक रूपाने समाजच असतो असं एका महाराजांचे विधान ती नेहमी ऐकवते. पण त्यावरही ती असं म्हणते की हे त्यांचं मत झालं. मला त्यातलं सत्य शोधायचं आहे. म्हणजे नक्की काय करणार अनु? नोकरी कसली? आधी नर्सिंग शिकणार नंतर नर्स होणार. नर्स? हो, नर्सच का? हे तिने 2 दिवसांपूर्वी पाठवलेल्या पत्रात लिहिलंय. आहे का ते पत्र? दाखवतो ना. असं आबासाहेब आणि ह्या व्यक्तीचं संभाषण चालू असतं. पत्र आबासाहेब दाखवतात. मजकुरातील त्या 2 ओळी विलक्षण होत्या.
जीवनाचं सार त्या 2 वाक्यांत होतं. मला ते सुभाषित वाटलं. नर्सिंगचा पेशा का निवडला हे सांगताना अनुनं लिहिलं होतं, आबा, इस्पितळ आणि पेशंट हे विश्व असं आहे की सुख आणि दुःख इथं खरं स्वरूपात भेटतात. खऱ्या स्वरूपात सुखदुःख ह्या ठिकाणी भेटतात. अनुनं मुंबईत केईम रुग्णालयामध्ये नोकरी मिळवली आणि या हॉस्पिटल समोरच गल्लीत एक खोलीही मिळवली. 3 मजली इमारतीत तिने ती खोली मिळवली, सजवली. अनुनं मुंबईत बिऱ्हाड थाटल्यामुळं मुंबईत उतरायचं कुणाकडं हा प्रश्न मात्र आमचाही सुटला होता, ह्या दाम्पत्याचाही सुटला होता, आबाचाही सुटला होता. आमच्या प्रत्येक खेपेत अनुनं काहीतरी नव्या टप्पा गाठल्याचं आम्ही पाहत होतो. ती पोरगी केवळ वयानं वाढत नव्हती, अनुभवानं समृद्ध होत होती, समजुतीनं वाढत होती. तिनं निवडलेल्या व्यवसायात हरवली होती. ते तिचं विश्व बनलं होतं. तिनं अख्खं केईम जिंकलं होतं. डॉक्टर असतील, नर्स असतील, फिजिशियन्स असतील, डीन, मेट्रॉन असतील, तिच्या व्यवसायाने भगिनी असतील, पेशंट मंडळीसुद्धा असतील, ह्या सर्वांना तिने मनाने जिंकलं होतं. हे सगळं पाहून मी तिला एकदा म्हणालो होतो, अनु, तू डॉक्टरच व्हायला हवं. का? अनु म्हणाली, तुझी बुद्धी, कामावरची निष्ठा, स्टॅमिना हे सगळं पाहिलं की वाटतं नर्सिंगच्या व्यवसायात तू वाया जात आहेस. तुझी कॅलिबर डॉक्टर होण्याचीच आहे. अनु पटकन म्हणाली, म्हणूनच मी नर्स झाली नाही. म्हणजे काय? डॉक्टर होणं सोपं आहे असं मला वाटत गेलं. मला जितकी बुद्धी परमेश्वराने दिली आहे तेवढी बुद्धी, शिक्षण, परवडणे इतका पैसा, तुफान अभ्यास करण्याची तयारी, इतक्या भांडवलावर कुणीही डॉक्टर होऊ शकले असते आणि ती नक्कीच झाली असती असं ती म्हणते. तेच मला हवंय. तो इसम त्या ठिकाणी म्हणतो की मग का झाली नाहीस? तिचे नातेवाईक आलेले घरी पाहुणे ते त्याला विचारतात. मला विचाराल तर म्हणेन डॉक्टरपेक्षा नर्स महत्त्वाची. तिची जबाबदारी अधिक असते की नर्स आणि डॉक्टर यांच्याबद्दल अनुचं मत या ठिकाणी ती व्यक्त करते. पहा, उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे. इतकंच माझं म्हणणं. डॉक्टरी पेशेत ज्ञानाचा भाग खूप मोठा आहे. माझ्या व्यवसायात मनाचा भाग खूप मोठा आहे. डॉक्टरांचा स्टेटोस्कोप फक्त छातीपर्यंत पोचतो, नर्सचा हात काळजाच्या आत जातो. रोग जाणता आला की डॉक्टरचं कार्य संपतं आणि नर्सला पेशंट समजावा लागतो. मला रोगाची माहिती नकोच आहे, मला माणसाची माहिती हवी आहे. म्हणूनच मला हा पेशा महत्त्वाचा वाटतो. मी आमच्या डीन साहेबांना नेहमी म्हणते की तुम्ही डॉक्टर मंडळी फक्त रोगांचा ताप पाहून मोकळे होता. आम्ही ताप आणि मनस्ताप दोन्हीही निवारण करण्याची धडपड करतो. अशी हे अफाट अनु रागावली होती. निमित्त काय होतं तर तिची 1 रुपयाची नोट घेतली. ती देखील आम्ही मुद्दाम घेतली नाही. मुंबईच्या आमच्या ह्या मुक्कामाच्या आमचे मित्र भिडे आणि भिडे वहिनी आम्हाला भेटायला आल्या. अनुच्या खोलीवर गप्पा गोष्टी. रात्रीचे 11 कधी वाजले समजलं नाही. दोघं जायला निघाली. वहिनी सहज म्हणाल्या, आपण टॅक्सीनं जाऊ बाई. त्या बसच्या आणि गाडीचा अगदी उभं आली. टॅक्सीनं जाऊ, त्यात काय मोठं असं, फक्त सुटे पैसे वर आहेत की नाही पहा, तेवढ्यासाठी टॅक्सीवाल्यानं अडवायला नको. मग शोधाशोध सुरू झाली, कारण दोघांकडे 10ची नोट निघाली. भिडे म्हणाले, 1 मिनिट थांबा. भिडेंना म्हणाले, 1 मिनिट थांबा, मी देतो सुट्टे पैसे. माझ्याजवळ आणि मुक्ताजवळ असे सगळे पैसे जमा केले तर 9च रुपये होते आणि ते त्यात 1 रुपया कमी भरला. अहो चालेल, 1 रुपया कमी. भिडे वहिनी म्हणाल्या, वा वा, असं कसं? 1 मिनिट थांबा, एखादा रुपया कुठेही मिळेल. मी अनुच्या कपाटात पाहते. मुक्तानं अनुचं कपाट उलटपालट केलं पण पैसे सापडले नाहीत. भिडे जायला निघाले. तोच काहीसं आठवून मुक्ता म्हणाली, 1 मिनिट थांबा, रुपया मिळेल. कुठं आहे? अनुच्या टेबलावर काय आहे त्या काचेखाली तिनं 1 नोट ठेवली आहे. दॅट्स गुड.
खूप चांगलं झालं. मी आणि बिड्यांनी टेबलावरची ती खंड काच वर उचलली. मुक्तानं पटकन खाली हात घालून नोट काढून घेतली. बिडे पती पत्नीसह निघून गेले. अनु कामावरून परतली. तिच्या रिवाजाप्रमाणे तिनं आंघोळ केली. मग ती पानावर बसली. आम्ही दिवसभराच्या हकीकती सांगायला लागलो. मध्येच मुक्तानं काचेखालची नोट बिड्यांना दिल्याचं सांगितलं. एकाएकी अनुचा सूरच बदलला. अनु गप्प झाली. आम्हाला चोरट्यासारखं झालं. मी घाईघाईने म्हणालो, सुट्टे पैसे आणतो उद्या आणि लगेचच तुझी नोट देऊन टाकतो. काइंडली स्टॉप इट. अनुनं तुकडाच तोडला. विषय खटकन मोडला. शेवटी मी म्हणालो, जे पात्र आहे लेखक अनु, आम्ही दोघं ह्या गोष्टीबद्दल चूक मान्य करतो. तुझी रुपयाची नोट तुला न विचारता आम्ही दिलेली आहे, पण तू काहीतरी बोल. त्यावर जरा वेळानं ती म्हणाली. बराच वेळ गप्प बसली, शांत बसली, ऐकून घेतलं आणि नंतर ती म्हणाली, तुम्ही ती नोट घ्यायला नको होतं. कितीतरी वेळ हा सगळा इतिहास आठवत मी गॅलरीत उभा होतो. मुक्ता आत होती. अनु काय करत होती हे कळत नव्हतं. तेवढ्यात मुक्ता गॅलरीत आली. मी पाहिलं तर मुक्ताच्या अंगावर बाहेर जायचे कपडे होते. हे काय मुक्ता, बाहेर जायचंय? आत्ता कुठं? बिड्यांकडं? कशाला? त्यांच्याकडे ती नोट अजून असेल का ते पाहायचंय, असं अनु म्हणाली. अनुने कपडे बदलले होते. अनुच्या डोक्यात एकच विचार चालला होता, ती म्हणजे ती नोट. आणि ती मुक्ताला घेऊन ती बाहेर जायचं असं म्हणत होते. इट इज अ शेअर मॅडनेस. पटकन म्हणाले. मूर्ख आहेस का? आय ॲक्सेप्टेड दिस कमेंट. अनु पुढं येत म्हणाली की मी कमेंट स्वीकारते, मूर्खपणा स्वीकारते. अनु, तीच नोट नेमकी टॅक्सीवाल्याला गेली असेल, कारण सुट्ट्या पैशाचाच प्रश्न होता ग. शक्य आहे नेमकी तीच नोट टॅक्सीवाल्याकडे गेली हे मला बिड्यांकडून कळवून दे, मगच मी थांबेल. अनु, माझं ऐकशील का ग? गळा घालू नको. मला आडफाटा आणू नकोस. मी ऐकणार नाहीस. माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. ज्या टप्प्यापर्यंत माणूस प्रयत्न करू शकतो त्याच्या अलीकडील थांबणारी बाई मी नव्हे. नोटीच्या बाबतीतला माझा प्रयत्न बिड्यांच्या घरापाशी संपतो. तिथपर्यंत जायलाच हवं. ह्या वेळात आम्हाला भाग घेण्याचं गत्यंतर नव्हतं. आम्हीच गुन्हेगार होतो ना. आम्ही टॅक्सी पकडली. टॅक्सी बसल्यावर मी म्हणालो, अनु, त्या नोटेसाठी तू एवढं का करत आहेस? त्या माग तशा भावना दडलेल्या आहेत. आम्ही त्या ठिकाणी उद्गारले. खाजगी नसेल फार तर सांगतेस का? नोट मिळाली तर सांगेन. मुक्तानं एक नुसताच हुंकार दिला. अनुनं त्यातला अर्थ जाणला. ती म्हणाली, नोट मिळेल असं वाटतं मला. मिळू बापडी. लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन दिसताच ती टॅक्सी थांबली. पोलीस स्टेशनजवळच्या इमारतीत 4थ्या मजल्यावर जायचं होतं. आम्ही बिड्यांच्या दरवाजापाशी आलो तर आत दिवा जळत असल्याचं व्हेंटिलेटरमधून दिसलं. कडी वाजवताना संकोच त्यामुळे कमी पडला. दार उघडताच तुम्ही हा जो भिड्यांनी प्रश्न केला तो अनपेक्षितच होता की त्याने दार उघडताच तुम्ही असा प्रश्न केला. या. आम्ही ताबडतोब बसलो. 4 जिन्यांचा हा परिणाम. आम्ही आत्ताच आलो हे तुमच्या पुढेच. भिडे वहिनी म्हणाल्या, काय सांगता काय? आमच्या घरून निघून तर चांगला 1.5 तास झाला तुम्हाला. मी आश्चर्याने म्हणालो. सांगतो काय प्रकार घडला. तुमच्या घरून निघालो ही म्हणाली. त्याप्रमाणे टॅक्सी केली. 15 मिनिटात त्यानं इथपर्यंत आणलं आणि एक प्रचंड घोटाळा झाला. काय झालं? इथल्याच चौकात एक म्हातारा आमच्या टॅक्सीखाली आला. मग काय? खरं तर आम्ही लगेच त्यातून सुटलो असतो ठरवलं असतं तर, पण आमचा चांगुलपणा आम्हाला जरा नडला. का? टॅक्सीवाल्यांची 1% देखील चूक नव्हती. तेव्हा टॅक्सीवाल्याला वाचवायचं म्हणून आम्ही बाजूनं जबानी द्यायची
आम्ही पोलीस स्टेशनवर गेलो की टॅक्सीवाल्याच्या बाजूनं जबानी देण्यासाठी. आणि तो म्हातारा मुक्तानं विचारलं, त्या म्हाताऱ्याचं काय झालं? त्याला नायरमध्ये ॲडमिट करून आलो ना. कितपत लागलं? अनुमधली नर्स जागू झाली. अनुने प्रश्न मध्येच केला, कितपत लागला असेल त्याला? नो होप्स, भिड्यांनी सांगितलं. बरं मग काय? हॉस्पिटलमधून पोलीस स्टेशन, जबान्या स्टेटमेंट्स. पोलीस स्टेशन आपल्यावर शेजारीच आहे म्हणून बरं आहे. भिडे, ह्या सगळ्या गोष्टी केवळ तुम्हीच करू जाणे नाही तसं नाही. माझं एका पोलीस लचाण मलाही झेपणार नाही. मला क्यू आली ती टॅक्सीवाले ड्रायव्हरची. बिचारा नुकताच त्या व्यवसायात आलेला. तुम्ही आमच्या पाठोपाठ आता कसे काय आलात असं त्यांना प्रश्न पडला. आमच्या आगमनाचं कारण कितीही चमत्कारिक असलं तरी ते सांगावंच लागणार होतं. अनुकडे नजर टाकीत मी म्हणालो, भिडे साहेब, मगाशी आपण जी टेबलावरची काचेच्या खालची नोट काढली ना, त्या नोटेसाठी आम्ही आलो आहोत. त्या नोटेच्या बाबतीत आमच्या अनुच्या तशाच काही भावना आहेत. अहो, आणि तीच नोट नेमकी गेली असेल तर मग माझा शोध खुंटला असं समजून मी गप्प बसेन. लेट्स ट्राय, प्रयत्न तर करून बघू, असं म्हणत भिड्यांनी त्याचं पैशाचं पाकिट आणलं. त्यातले कप्पे शोधले. त्या 1 10ची नोट, 1 2 रुपयाची नोट आणि बाकी सगळी नाणीच होती. आय एम सॉरी, भिडे म्हणाले. छे, त्यात तुमची काही चूक नाही भिडे, असं म्हणत अनु म्हटलेच. आम्ही दरवाजापाशी आलो तेवढ्यात भिडे म्हणाले, 1 मिनिट थांबा. बोला, तुमचा शोध खुंटला असंच काय म्हणता येणार नाही. कसं काय? अनुने उत्सुकतेने विचारलं. तुमची नोट अगदी सुखरूप पोलिसांच्या पहाऱ्यात आहे असं समजा. म्हणजे अख्खं लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन त्याच्यासाठी पहारा करतंय. त्यांना नीट सांगा हो भिडे. भिडे वहिनींनी भिडेंना माफक प्रमाणात दम भरला. सगळं सांगतो असं म्हणत भिड्यांनी शर्ट चढवला. येतेस का तू? त्यांनी वहिनींना विचारलं. कुठं पण? लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनला. आपला टॅक्सीवाला तिथंच असेल ना अजून? अगं बाई, खरंच की. चला. ब्लॉकला कुलूप लावून आम्ही निघालो. भिडे वहिनी, अनु आणि दाम्पत्य असे 5 जण त्या तिकडून निघाले. ह्या भिडे साहेबांचं पोलीस स्टेशनला आगमन झालं. तितक्यात इन्स्पेक्टर त्यांना म्हणतात, या भिडे साहेब. इन्स्पेक्टरनं साळवींनी स्वागत केलं भिडे साहेबांचं. तुम्हाला थोडी तसदी दिली. भिडे साहेब त्या ठिकाणी म्हणतात, इट्स ऑल राईट. काम बोला. ठीक आहे. तो मगाचा टॅक्सीवाला, अरे तुम्हाला तो बराच आवडलेला दिसतोय. इन्स्पेक्टरने म्हणा सालसपणे बोलणे. सालस आहे की नाही? यस, यू आर राईट. 9 शिक्या आहे, चांगला एज्युकेटेड आहे, म्हणूनच त्याला मदत करावीशी वाटली. ही वॉज नॉट ॲट ऑल फॉल्टी. त्यात शक्यता त्याला भेटायचंय पुन्हा. इथं असला तर. त्याचा टॅक्सी आमची पिशवी राहिली त्या गोंधळात. टॅक्सीवाल्याला पाचारण करण्यात आलं. पलीकडच खोलीतून तो आला. भिड्यांना त्यानं पाहिलं. साळवींच्या परवानगीनं आम्ही त्याला घेऊन बाहेर आलो. यू हॅव ऑब्लिव्ड मी लाईक एनिथिंग. टॅक्सीवाला भिड्यांना भरून आलेल्या आवाजात म्हणाला. ते ठीक आहे हो. मग आमच्याकडे पाहत तो म्हणाला, साहेब, खरंच सांगतो, टॅक्सीवाल्यांना कुणीही एवढं मदत करत नाही. आज 12च्या भावात जात होतो. किती बोलू किती नको असं झालं होतं. संपलं तुमचं? भिड्यांनी विचारलं. ते आता आयुष्यभर संपायचं नाही. माझं एक काम करा म्हणाल ते. मागाशी मी जी तुम्हाला भाड्याचे पैसे दिले त्यातली 1 रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे. ही विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटले, पण फारच काही न दर्शवता तो म्हणाला, त्या नोटेवर फोन नंबर वगैरे लिहून ठेवलेला दिसतोय. नोटांवर लिहायची मला सवय नाही, भिडे म्हणाले. याकडे आम्ही सगळे दिव्याच्या उजेडात आलो. टॅक्सीवाल्याने
खिशात होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या नोटा बाहेर काढल्या आणि मोजल्या. न मोजताच दिल्या. ह्यातून घ्या शोधून. अनु झटकन पुढे आली. सगळ्या नोटा पाहिल्या. अनुला हवी ती नोट नव्हती. चला जाऊ या, तुम्हाला सगळ्यांनाच मी फार त्रास दिला असं अनु त्या ठिकाणी उद्गारली. पुन्हा माझ्या खोलीवर तुम्ही कधीही उतरणार नाही. हे वेडी थांब तर खरी, मी म्हणाले. भिडे साहेब काय झालं सांगता का? टॅक्सीवाल्यानं विचारलं. भिड्यांनी थोडक्यात सगळं सांगितलं आणि त्याला विचारलं. नंतर तुम्ही कुठे गेलात नाहीत तर तुमच्याकडची नोट जावी कशी? अर्ध्याच तासापूर्वी समोरच्या हॉटेलात पाव मिसळ खायला गेलो होतो. साळवी साहेबांनी विचारून आज जेवायला मिळायचं नव्हतं. आम्ही गप्प होतो तेवढ्या टॅक्सीवाला म्हणाला, नोट मिळेल साहेब. कशी काय? पोलीस लोकांसाठी ते हॉटेल जवळचं रात्रभर उघडं असतं. चहा पाण्यासाठी चला प्रयत्न करू. चहा पाण्यासाठी ते हॉटेल उघडं असतं, त्या ठिकाणी प्रयत्न करू असं त्या ठिकाणी टॅक्सीवाला उद्गारला. लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनसमोर ते हॉटेल होतं. हॉटेलचं शटर टॅक्सीवाल्यानं उघडलं आणि उघडता उघडता त्यानं शंकरराव अशा हाका मारल्या. शंकरराव बाहेर आले. शंकरराव जरा सुट्टे पैसे द्यावं. शंकररावांनी काउंटर खालचा ड्रावर उघडला. बंडल नोटा देऊ नका. हां, टॅक्सीवाला नोटा देऊ नका. समोर साळवी साहेबांचे ह्या नोटा जायच्या आहेत. शंकररावांनी रुपयांचे बांधलेले बंडल काउंटरवर ठेवले. तिथला दिवा लावला आणि ते म्हणाले, तुम्हाला हव्या त्या नोटा पाहून घ्या, मग तर झालं. टॅक्सीवाल्यानं 100ची नोट शंकररावांना दिली. 100 रुपयाच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावांनी काढून घेतला. भिडेसाहेब या. अनुकडे पाहत भिड्यांनी विचारलं, नोट कशी ओळखायची? त्यांच्यावर लाल अक्षराचं बॉलपेनने सुनीता असं नाव लिहिलेलं. नोट मिळाली. शंकररावाचे आभार मानित आम्ही रस्त्यावर आलो. अनु आताच धीर धरणं अशक्य आहे. ह्या नोटीचा इतिहास सांगायला हवा. आजचा दिवस निराळाच. मुंबईत रात्री 2-2:30 वाजता दुकानाच्या पायरींवर बसून असं काही ऐकण्याचा योग आमच्या आयुष्यात येणार ह्यावर मी विश्वास ठेवला नसता. आम्ही फुटपाथवर आलो. शंकररावांनी शटर बंद करून घेतलं. हॉटेलच्या मार्बलच्या पायऱ्यांवर रात्री 2:30 वाजता मी, मुक्ता, भिडे, पती-पत्नी, तो टॅक्सीवाला आणि अनु असे बसलो. रस्त्यावर दिव्यांचा प्रकाश सगळ्यांच्या अंगावर पडला होता. अशा वातावरणात भरून आलेल्या आवाजात अनुनं हकीकत सांगायला सुरुवात केली. ही सदर एकंदरीत कथा मुक्ताचे पती सांगत आहेत. पहा, नर्स म्हणून मी 5 वर्ष हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. 1.5 महिन्यापूर्वी कथा महिन्यापूर्वीची कथा आहे. एक घडलेला प्रसंग आहे. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये माझी ड्युटी होती. तिथं मला खरं तर उभं राहत नाही, पण ड्युटी आली की टाळता येत नाही. एके दिवशी सकाळी एक 8-9 वर्षाची मुलगी ॲडमिट करावी लागली. तिचं आशा सगळ्यांनी सोडलेली होती. मुलीबरोबर तिची आई, मावशी, बिल्डिंगमधल्या 10-12 बायका घोळका होता. बिल्डिंगमध्ये त्या मुलींच्या पाहुण्यांचा घोळका होता. तिची आशा सगळ्यांनी सोडलेली होती. 10-12 बायका, त्या सगळ्यांना मी बाहेरच्या बाहेर थोपवलं होतं. अनु त्या ठिकाणी बोलत आहे. मग भराभरा आमच्या हालचाली सुरू झाल्या. पाहायला हाताला नळ्या लागल्या. ब्लड ट्रान्सफ्युजन, सलायन, याशिवाय ऑक्सिजन दिलं. हे सगळं अर्थात नातेवाईकांच्या समाधानासाठीच आणि नशिबाचा 1% असतोच त्याच्यासाठी. पोरगी नक्षत्रासारखी होती. तिच्यासाठी माझीही एकीकडे प्रार्थना चाललेली होती. ती पोरगी मधून डोळे उघडायची आणि क्षीण आवाजात सांगायची, ह्या नळ्या काढावं. दिवसभर हे चाललं होतं. तिच्या यातना बघवत नव्हत्या. ह्या नळ्या काढा असे ती विवळत होती. म्हणून तिचा जप चालला होता. शेवटी मी डॉक्टरांना विचारलं. ते म्हणाले, फार तर 3-4 तास काढेल. मग मी विचारलं, असंच जर असेल तर शेवटी काही तास तिला सुखानं तरी जगू दे ना. तिच्या नळ्या काढते मी सगळ्या. डॉक्टर म्हणाले, फक्त ऑक्सिजनची ठेवावी लागेल, ती अनिवार्य आहे. मी एक नळी काढून टाकली. तिनं डोळे उघडले. क्षीण पण
एकदम हळू आवाजात ती म्हणाली, ताई थँक्यू. मी तिला म्हणाले, बेटा लवकर बरं व्हायचंय, ही एवढी नळी मात्र काढायची नाही हां. मी उद्या भेटेन, तुझ्यासाठी गंमत आणेन. तिनं मान हलवलं. दुसऱ्या दिवशी मी ड्युटीवर गेले. ती गोड पोरगी आदल्याच दिवशी निरोप घेतला होता. त्यानंतर 15 दिवसांनी त्या मुलीची आई माझा शोध घेत पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली. तिनं मला एका बाजूला नेलं, हातात एक पाकिट ठेवलं. त्यात 25 रुपये होते. हे काय? अनुने प्रश्न केला. मी विचारलं, म्हणजे अनुने. ती बाई म्हणाली, तुम्ही आमच्या खऱ्या सिस्टरप्रमाणे वागला, ही माझी आठवण. अनु म्हणाली, सिस्टरप्रमाणे वागले असं म्हणता, मग मला सांगा, तुमच्या सख्या बहिणीला तुम्ही असे पैसे दिले असते का? तिची मी खूप समजूत घातली. इथल्या धर्मदाय पेटीत ते पैसे टाका असं सांगितलं. मग ती म्हणाली, कमीत कमी ही 1 रुपयाची नोट तरी ठेवायला हवी तुम्ही. तुमच्या भाचीनं माझ्या सुनीतानं दिली आहे ती. तुम्ही त्या दिवशी नळ्या काढल्या. तुम्ही गेल्यावर ती मला म्हणाली, ही नर्स ताई चांगली आहे, तिनं हातातल्या सुया काढल्या. मी आता झोपते. माझ्या उशीखालच्या खाऊचा रुपया त्या ताईला दे. पोरगी एवढी बोलली. तिनं डोळे मिटले आणि मिटले ते मिटलेच एवढं सांगून माझ्या गळ्यात हात टाकून कोसळलीच. तिची समजूत घालणं माझ्या शक्तीबाहेरचं होतं. हकीकत सांगताना अनुचा आवाज भरून आला. थोडा वेळ थांबून रुमालानं डोळ्यांच्या कडा टिपत म्हणाली, हीच ती नोट. आम्ही सुन्न बसून आम्ही शांत एकदम निशब्द बसून ते ऐकत होतो. सगळीकडे शांतता होती. आणि मग तितक्यात संत आवाजात स्वरात टॅक्सीवाला म्हणाला, ताई असं पेशंटमध्ये मन गुंतून चालणार नाही. माणूस भूतकाळात अडकला की संपलं, मग भविष्यकाळही खराब होतो. नजर नेहमी समोर हवी. एखाद्या ड्रायव्हरसारखी. आता माझंच पाहना. माझा पेशा टॅक्सी ड्रायव्हरचा. नव्यानं सुरू केलेला. केव्हा केव्हा टॅक्सीत अशी व्यक्ती येऊन बसते की वाटतं हा पॅसेंजर टॅक्सीतून कधीही उतरू नये, पण त्याचंही डेस्टिनेशन ठरलेलं असतं. यहाँ आगे खडी करो हा नेहमीचंच ठरलेलं असतं. असं म्हणताच गाडी मुकाट्यानं उभी करावी लागते. मग मीटरवरचा आकडा पुसायचा. मनावर रेंगाळून पाहणारा तो पॅसेंजरही त्याबरोबर पुसायचा आणि नव्या पॅसेंजरचं स्वागत करायला तयार व्हायचं. ताई तुमचा आणि माझा पेशा हा असा एकच आहे. तुम्ही हेच करायला हवं. पेशंट दगावला की फक्त चादर बदलायची, उशी झटकायची, पायाखालची ब्लँकेट नवं वाटेल अशी घडी घालायची आणि नव्या पेशंटचं स्वागत करायचं. कॉटवर कोण आला नवा तेही पाहायचं नाही. मिनिस्टर असेल नाही तर रस्त्यावरचा कोणीतरी. आपण आपलं कॉट नंबर सांभाळायचा. त्याचा शब्द न शब्द भिडत होता. अनु फक्त रडत नव्हती इतकंच तिनं विचारलं. तिनं विचारलं, सगळ्याच गोष्टी विसरता येत नाही. त्या टॅक्सीवाल्याला त्याने प्रत्युत्तर केलं, येत नाहीत ना, पण काय करणार. ह्या रुपयाच्या नोटेमागं तुम्ही धावत एवढ्या अपरात्री आलात. नोट एक जड वस्तू शोधल्यावर सापडणारी. म्हणूनच आम्ही सर्वांनी ह्या वेडेपणात भाग घेतला. पण ताई, हातातून निसटलेल्या सगळ्याच गोष्टी अशा मिळत नाहीत. ह्या एका आठवणीपायी वेड्यापिशा होत तुम्ही धावाधाव केली. नोट मिळवली. तुम्ही भाग्यवान आहात. शोध घेण्याचं तुमचं काम फार सोपं होतं. सोपं? माझ्यापेक्षा नक्कीच सोपं. कसं काय? माझी वस्तू मला कधीच परत मिळणार नाही. एका नोटीसाठी तुमची ही अवस्था झाली. मला सांगा ताई, माझी प्रत्यक्ष मुलगी जेव्हा कायमची सोडून गेली तेव्हा मी काय केलं असेल? काय करावं सांगता? की नोट मिळणं हे सोपं होतं, कारण ती जी मुलगी होती ती मुलगी त्या ड्रायव्हरचीच होती. या कथेतून मुलगी ही ड्रायव्हरचीच असं जाणवतं. पण ती मुलगी त्या ड्रायव्हरला परत कधी मिळणार नाही. पण अनुचा रुपया मात्र सापडला. आणि
अनुलाही तिच्या रुपयांचा शोध लागला. शेवट अतिशय गंभीरपणे ह्या कथेचा झालेला आहे आणि अतिशय हृदयद्रावक शेवट या ठिकाणी लेखकाने केलेला आहे. मी माणूस शोधतोय ह्या कथासंग्रहातून, मी माणूस शोधतोय ह्या कथेच्या संग्रहातून घेतलेला पाठ आहे. सेल्फ स्टडी ऑनलाईनवर भर द्या. घरीच राहा, मास्क वापरा, सुरक्षित राहा. ओके.